नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे आपले ओम टीचर चॅनलमध्ये। आज झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेची आपण संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत। मराठी मीडियमचा आणि गट सी याची संभाव्य उत्तरसूची आपण पाहूया। या ठिकाणी आपण सुरुवातीला खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1 पाहूया। यामध्ये जे प्रश्न आहेत यामध्ये 4 आकृत्या आहेत आणि त्यातील आपल्याला वेगळी आकृती कोणती हे शोधायचे आहे। प्रश्न क्रमांक 1 यामध्ये वेगळी आकृती सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 वेगळी आकृती 1। प्रश्न क्रमांक 3 यामध्ये वेगळी आकृती डी। प्रश्न क्रमांक 4 यामध्ये वेगळी आकृती डी। प्रश्न क्रमांक 5 आता पुढे पहा, यामध्ये आपल्याला सारखी आकृती कोणती आहे ती ओळखायची आहे। बाजूला प्रश्न आकृती दिली आहे, 4 उत्तर आकृत्या आहेत, तर त्यामध्ये सारखी आकृती बी। प्रश्न क्रमांक 6 सारखी आकृती आहे बी। प्रश्न क्रमांक 7 यामध्ये सारखी आकृती आहे सी। प्रश्न क्रमांक 8 यात सारखी आकृती आहे सी। आता पुढे पाहूया आपण। पुन्हा भाग 3 आहे, यामध्ये प्रश्न आकृती आहे आणि 4 उत्तर आकृत्या आहेत। जो रिकामा डबा आहे त्यामध्ये कुठली आकृती योग्य बसेल हे आपल्याला पाहायचे आहे। यासाठी पहा, प्रश्न क्रमांक 9 डी। प्रश्न क्रमांक 10 डी। प्रश्न क्रमांक 11 बी। प्रश्न क्रमांक 12 सी। त्यानंतर पुढचा आता भाग 4 आहे। यासाठी आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या पुढील कोणती आकृती येईल हे आपल्याला शोधायचे आहे। यासाठी प्रश्न क्रमांक 13 डी। प्रश्न क्रमांक 14 बी। प्रश्न क्रमांक 15 सी डी। प्रश्न क्रमांक 16 यासाठी सी। त्यानंतर पुढे भाग 5 आहे आणि यामध्ये आपल्याला प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि उत्तर आकृत्या 4 आहेत, तर यातून आपल्याला शोधायचे आहे। पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच तिसऱ्याचा चौथ्याशी आपल्याला लावायचा आहे। या ठिकाणी पहा, जी पहिली आणि दुसरी आकृती आहे या ठिकाणी आपल्याला आरशातील प्रतिमा आहे आणि जर तिसरीचा चौथीशी संबंध लावायचा झाला तर बी आणि सी या दोनमध्ये कन्फ्युजन आहे। जर केवळ आरशातली प्रतिमा घेतली किंवा आरशातून नंतर पुन्हा पाण्याची प्रतिमा घेतली तर त्यामुळे बी आणि सी मध्ये कन्फ्युजन आहे, तर उत्तर नंतर आपल्याला कळेलच। पुढे प्रश्न क्रमांक 18 ए। प्रश्न क्रमांक 19 ए। प्रश्न क्रमांक 20 सी। पुढे भाग 6 यामध्ये पहा, आपल्याला कुठली आकृती जुळल्यानंतर बरोबर चौकोन डब्बा होईल हे आपल्याला या ठिकाणी पाहावे लागते। प्रश्न क्रमांक 21 बी। प्रश्न क्रमांक 22 बी। प्रश्न क्रमांक 23 बी। प्रश्न क्रमांक 24 ए। त्यानंतर पुढे भाग 7 या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि आपल्याला आरशातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे। आरशातली प्रतिमा यामध्ये डावी बाजू उजवी आणि उजवी ही डावी होत असते। तर पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 25 याचे उत्तर आहे बी। प्रश्न क्रमांक 26 बी। प्रश्न क्रमांक 27 ए। प्रश्न क्रमांक 28 बी। त्यानंतर भाग 8 यामध्ये आपल्याला कागदाची घडी केल्यानंतर ती कापल्यानंतर कशा प्रकारची आकृती किंवा तो कागद कशा प्रकारे तयार होईल हे आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायचे आहे। प्रश्न क्रमांक 29 बी। प्रश्न क्रमांक 30 बी। प्रश्न क्रमांक 31 डी। प्रश्न क्रमांक 32
डी सॉरी सी. त्यानंतर पुढे भाग 9. या ठिकाणी आपल्याला 3 कागदाचे तुकडे अशा प्रकारे दिले आहेत आणि ते जुळवल्यानंतर ते कसे दिसतील हे आपल्याला पाहायचे आहे. प्रश्न क्रमांक 33 बी, प्रश्न क्रमांक 34 बी, प्रश्न क्रमांक 35 ए, प्रश्न क्रमांक 36 सी. पुढचा विभाग भाग 10. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे आणि 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नाकृती ही कुठल्या आकृतीमध्ये लपलेली आहे हे आपल्याला पाहायचे आहे. प्रश्न क्रमांक 37 ए, प्रश्न क्रमांक 38 बी, प्रश्न क्रमांक 39 ए आणि प्रश्न क्रमांक 40 बी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि हो, उत्तराच्या स्पष्टीकरणासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपल्याला पुढील व्हिडिओ स्पष्टीकरणासह थोड्याच वेळात मिळेल.